म्हणा किरा काय झाले म्हणा महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय परब्रह्म जय गुरु महाराज जय परब्रह्म सद्गुरु 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 जय गुरु महाराज परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज 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 रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन हृदय भुवन करा आपले सिंहासन करा फुले सिंहासन आपले सिंहासन तुके जावे मज आता दीन बंधू विश्वनाथा दीन बंधू विश्वनाथा दीन बंधू विश्वनाथ जावे मनाता दीन बंधू विश्वनाथा बंधू विश्वनाथ दीन बंधू विश्वनाथ माझे हृदय भुवना करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन हृदय भुवन करा आपले मने महादेव किंकर हो महादेव किंकर हो मने महादेव किंकर हो मने महादेव किंकर जवळी राहे निरंतर राहे निरंतर जवळी राहे निरंतर हरे महादेव किंकर जवळी राहे निरंतर राहे निरंतर जवळी राहे निरंतर माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन हृदय भुवन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन जय शंकर उमाई जय शंकर जय शंकर उमाई 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 उमाई जय शंकर उमाई आम्हा सुख दिसे संताची पायी 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 संतते अक्षयी समाधान संतते अक्षयी समाधान संतते अक्षयी समाधान आम्हा सुख दिसे संताची पायी हॅलो
आमा सुख दिसे संताची पायी संतते अक्षयी समाधान दयेचे आगर कृपेचे सागर दयेचे आगर कृपेचे सागर मायेचे अपर राहताते मनाचा कल्पला येथे हो मिटला मताचा कल्पला येथे हो मिटला स्वानंद मातला अंतर्बाह्य दयाची संगती आम्हासी फळली दयाची संगती आम्हासी फळली राखेने मानिकच्या नामाची दयेचे आगर कृपेचे सागर दयेचे आगर कृपेचे सागर दयेचे आगर कृपेचे मायेचे अपर राहताते लक्ष्मणामणे आमोचे ते लक्ष्मणामणे आमुचे ते धनी लक्ष्मणामणे आमोचे ते धनी लक्ष्मणामणे आमुचे ते अक्षय चरणी दास त्याचा अक्षय चरणी दास त्याचा अक्षय चरणी दास त्याचा दयेचे आगर कृपेचे सागर दयेचे आगर कृपेचे सागर हे मायेचे अपर राहता माई अपर राहताची माई अपर राहताची शंकर उमाई शंकर उमाई उमाई हे शंकर उमाई जय शंकर उमाई जय शंकर उमाई जय शंकर उमाई जय शंकर उमाई कर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई जय शंकर उमाई जय शंकर उमाई शंकर उमाई जय शंकर उमाई शंकर उमाई जय शंकर उमाई जय शंकर 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 उमाई 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 शंकर 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 उमाई 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 शंकर 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 उमाई 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 शंकर 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 उमाई उमाई शंकर उमाई शिवभक्ती संगीत कलाकार आपला भगवान शिष्य शिवभक्ती गंगाधर पाटील मलकापूरकर त्यांना साथ करते महेश्वर मूर्ती गंगाधर स्वामी टाकळेकर भैरसा हेलो अच्छा बेस कमी कर ट्रिबल एंड गेन हेलो हेलो
एकच होणार आहे. कस काय करेक्ट लागलं. माईक बदला. माईक बदला. माईक बदला. याचा माईक बदला. आम्हा सुख दिसे आम्हा सुख दिसे संताची पाय सुख दिसे
Randa
स्वामी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज पार्वती पटे शिव हर 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 शिव हर शिव हर थळाने क्षणा
अक्षयी चरणी ध्यास त्यांचा दयेचे आगर कृपेचे सागर मायेची पर राहतातीश्वर शिवहार 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 गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः आता नमोचित शक्ती जी जगन्न माता पार्वती अज्ञजना जयेची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा मेघवे तुझा महिमा साकार होऊन पुरबसी तू इच्छित सद्गुरु कृपे करुणा आधी नमो शिवगण जे का अमर सर्वाहुन तयास प्रेमे शरणमी जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी कळवावे शहाणे करुनिया सोडावे सगळं आम्हा सुख दिसे संताची पायी संतते अक्षय समाधान दयेचे आदर कृपेचे सागर मायेची पर राहतातीश्वर शिवहार 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 शिवचक्र शिवभूमी थोडा वेळ आवाज केसराच्या पावन दशा भूमीमध्ये भगवान श्री शंकराच्या भगवान श्री शंकराच्या दिव्य सानिध्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा आणि त्याच सोहळ्यातील त्याच नामयज्ञातील प्रतिवर्षातील या वर्षीचं कितवं वर्ष तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षातील आजचा कितवा दिवस आहे 10वा 10वा आपला आजचा 6वा दिवस आणि आजच्या या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा सादर करीत असताना प्रथमतः आनंदमूर्ती ब्रह्मांडाचा मालक आशुतोष भगवान शिवाच्या मंगलमय शरणावर कोटी कोटी प्रणिपात करून बसवादी प्रभातिका जगतादी जगद्गुरु पंचाचार्य 12व्या शतकातील क्रांतीचे जनक विश्वातली पहिली लोकसंसद त्यांनी 12व्या शतकात निर्माण केली आणि लोकशाहीला अधिकार दिला
भक्तीच्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी क्रांती जर कुण्या शतकात झाली असेल तर ती 12व्या शतकात झालेली आहे. लक्षात ठेवा. 12व्या शतकामध्ये भक्तीची स्वातंत्र्यता आम्हाला प्राप्त झालेली आहे. 12व्या शतकातल्या भक्ती परंपरेचा जर विचार केला तर 12व्या शतकाच्या देवाची भक्ती करण्याचा अधिकार काही जातीयवादी व्यवस्थेच्या लोकांना होता, काही वर्णवादी व्यवस्थेच्या लोकांना होता. पण भक्तीच्या परंपरेतली जातीयवादी व्यवस्था, भक्तीच्या परंपरेतली वर्णवादी व्यवस्था मोडीत काढून प्रत्येक सामान्य माणसाला भगवंताच्या भक्तीचा अधिकार प्राप्त करून दिला जाईल. ते क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी दिलेलं आहे. कारण एक बसवंतांना जन्माला आला नसता तर मला आज कमरा बांधण्याचा अधिकार मिळाला नसता. एक बसवंता जन्माला आला नसता तर मला या मंडपापासून कीर्तन ऐकण्याचा अधिकार राहिला नसता. हा अधिकार कुणामुळे आहे? क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांमुळे आहे. आणि महात्मा बसवेश्वरांनी या जगाला संदेश दिला. हा कोणाचा कधीच नाही. हा अमुचा जीवन कपिलाधार निवासी संजीवन समाधी संत शिरोमणी शिवयोगी विश्वाचं विश्वरत्न जनसामान्यांचे उद्धारक राष्ट्राची माऊली अध्यात्म विधाते पारावार पारदृष्टी आणि युगप्रवर्तक वसुंधरा रत्न राष्ट्र संत शत्रु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य क्रमौली अहमदपूरकर यांच्याही मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमाऊली भेट मोगरेकर यांना माझ्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आणि आजच्या या 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी साथ देण्यासाठी उपस्थित संप्रदायातील ही नामवंत गायन कोकिळा मंडळी आहे. सज्जन ज्यांचं कदाच एवढं कौतुक कमी आहे. ही मंडळी म्हणजे संप्रदायाचे भूषण आहे. ही मंडळी म्हणजे संप्रदायाचे वैभव आहे. नाही मी याच्या पुढे बोलेल. आमचा संप्रदायच या मंडळीवर आधारलेला आहे. आणखी सांगतो संप्रदायाचा मूळ पाया, संप्रदायाचा मूळ कणा जर कोण असेल तर ते भजन करी. भजन करी उतार करा. संप्रदाय शून्य व्हायला वेळ लागेल. संप्रदाय कुणाच्या आधारावर आहे? भजन करण्याच्या आधारावर संप्रदाय. भजन करी आहे नसेल तर काय आणि त्याच्यावर काय असा प्रेमी माणूस नाही. तुमच्या मनावर काय करू वाटत नाहीतर आमचे बरेच लोक आहेत बोलायला वाद वाट बोलायची गरज लागणार वाजवायसारखं बोल. वाजवायसारखं बोलायचं बोलायला म्हणून मी कोणाला फोर्स करतो आणि त्याच्यामुळं काय करायचं तुमचं तुम्ही वाजवा तसंच बसा काय म्हणे. आता काल एका गावला गेलतो सगळं लोक पाया पडताना 10,000 रुपये देऊन पाया पडा तरी काही म्हणलो नाही उगा घेतलो ते. तुम्हाला द्या म्हणणा गेला उगाच सांगायला काही म्हणणं महाराज. एकत्र बाईने 4 मणी सोन्याच्या दिली. मी म्हणलो तिला एवढी उदार कशी झालीस तर तिने म्हणली तसं नाही मी उदार होऊन देऊ लागलो आमच्या गावातलं माणूस मेलत म्हणून.
आणि त्याच्या मनगटात हे 4 मणी होत्या. मला दिलं बाई लेक म्हणून मी तुमच्या पदरात घालायला लावलं. त्याच्यामुळे मी काही म्हणणार नाही. म्हणून संप्रदाय कुणावर उभा असेल तर भजन कर्यावर आहे. संप्रदाय कुण्या महाराजावर नाही ना कुण्या पोतराजावर नाही. आणि कोणता महाराज संप्रदायाला पोषक नाही. कोणताच महाराज नाही. आणि मी मेलो तरी काही संप्रदाय बुडत नाही, चलत राहतो. संप्रदाय उभाच केला राष्ट्रसंतानं. संप्रदाय वाढवलाच राष्ट्रसंतानं. संप्रदाय जगवलाच राष्ट्रसंतानं. संप्रदायच होता राष्ट्रसंताचा, बाकीचा कोण्या महाराजाचा नाही. शिवार बाकीचे सगळे मंडप टाकल्यावर येतात, बाकीच्यावर कोणावर नाही. म्हणून संप्रदायात हे भजन करी आहेत. आणि सगळ्यात मोठी संप्रदायात खंत आहे. आता सगळ्याची संख्या वाढली आहे, फक्त भजन करायची संख्या कमी झाली आहे. भजन करायची संख्या कमी झाली आहे महाराज. आता हे एवढेच भजन करी. सगळ्यात मोठी संख्या आणि कमतरता जर संप्रदायात कशाची असेल तर भजन करायची. भजन करीच तयार होईना गेल्यात. महाराज तर एवढेच तयार व्हाल्यात, अर इच्छे झाल्यावनी. कसला बी महाराज, कसला बी महाराज. आणि कोणी महाराज, महाराज तेवढेच, महाराजिन्या तेवढ्याच. आमच्या तर संप्रदायात लय उठ आहे महाराजिन्याला. लबाड बोलणार मी बोलला की काय जण राग येवला आहे, पण इमानदारीनं सांगायला मी लबाड बोलणार गेला. आणि बऱ्याच जण राग येवला हे असं का बोलाले म्हणाले, पण मी खरं आहे ते बोलतो. मी सांगतो तुम्हाला, मी लबाड बोलणार महाराज. आणि आमची एक सवय आहे महाराष्ट्रात आता सध्या बोलायला दोघच उरला. कोणी ऐका की नाही ऐका, आम्ही बोलल्याशिवाय सोडणार. मीन संजय राऊत. कोणी ऐका की नाही ऐका. आणि दोघालाही माहित आहे आम्ही बोललो तरी काही फरक पडणार. आम्ही काय बोलायचं सोडणार. मी लबाड बोलणार नाही. एवढे महाराज झाले. मला काल एका बाईचा फोन आला, मला म्हणली जयशंकर. मी म्हणलो जयशंकर. आणि महाराज ओळखील्या का? मी म्हणलो ओळख काय नाही की माय, फलाण्या गाऊन बोलाला बोल. काही नाही म्हणली. आणि मी बी कीर्तन कराले बघा, शुभेच्छा माय तुला. आणि त्याच्या पायी फोन केला नाही म्हणली. आणि हे का आता मला बी कुठं कुठं सांगत जावा बघा म्हणली. मी म्हणलो माय मी सांगायला काही अडचण नाही, मी सांगितलो असतो पण मीच आमदा उसाला गेला म्हणलो महाराज. नाही हाय काय, मी करणार का म्हणला नाही, जरूर करा. पण जे साहित्य संप्रदायासाठी पोषक आहे त्या साहित्याचा अभ्यास करून करा. ते अभ्यास करून करा. मी करू नका म्हणत नाही, आणि काय आमच्या पायावर धोंडा पडला नाही. त्याच्यामुळे बेशडक करा. संप्रदाय वाढतंय, लोक वाढलाल्यात, आनंद आहे. सप्ते वाढाल्यात, आनंद आहे महाराज. पण जे पाहिजे त्याच्यानं चला. ज्या राष्ट्रसंतांनी जे आमच्या संप्रदायासाठी दिलंय त्या राष्ट्रसंताच्या विचाराचा वारसा घेऊन संप्रदाय चलावा. काही बी थोतांड घेऊन चालू नये. संप्रदायात राष्ट्रसंतांनी ही बीज पेरणी केलेली आहे. राष्ट्रसंताच्या विचाराच्या वारसाचा संप्रदाय पुढे चलावा महाराज. त्याच्यामुळं काही अडचण नाही. म्हणून माय आता काही कमी नाही. तुम्हालाही महाराज व्हायचं असलं तर व्हा. पहिल्याचा काळ होता त्या अशोकांनाचा, ते गाता पाठ करावं लागत होतं, परमर्श पाठ करावं लागत होतं, शिवपाठ पाठ करावं लागत होतं. ते काळ तेचा होता. आता आपला काळ तसला नाही. आणि आपण बी काही एवढं पाठ करायची गरज नाही. मजाही जलम चालाय, मला 8च अभंग येतात. नाही ह्याच्यावरी बोलच ना. काही नाही. म्हणून तुम्हाला सांगायला सध्या फक्त सुरुवातीला अभंग काही पाठ करणार का, 2 कव्वाल्या 2 कविता पाठ करा बस.
असे गायक राहत्यात. हे का असली प्रल्हाद भैयाची नंबर 1 ची नवीन नवीन आणलेली सिस्टीम राहते. मस्त नंबर 1 असे पांडू पाटील पेटी वाजवित्यात. शंकर पाटील पेटी वाजवित्यात. मस्त आवाज लावायचं. जिंदगी एक किराय का घर हे म्हणायचं. माळेगावच्या जत्रेत म्हणल्यावर म्हणायचं माग घ्यायचं नाही का? हे झालं की लगे कविता म्हणायचं. आई माझी मायेचा सागर. आणि हे उगई म्हणायचं नाही. आणि म्हणणारा महाराज उगई म्हणत म्हणत माय घर रडतय बाया बघून, गडी बघून नाही. आणि महाराज किती रडला तर या गड्याच्या डोळ्याला अजिबात पाणी येईना. महाराज रडला तर येईना. महाराज सांगत मेला तर बी येईना. पहिले उचला. गावाकडे ह्याची तयारी करतात ही लोक रडणार. रडाय मजा माया नाही माय खरंच. आता उग मी रडू द्या एवढी बाई रडते इथे बसलेली. काहीच कारण नाही त्याला. देवानं त्याला तसं अंतकरण दिलंय बी महाराज. बाईकड 2 गोष्टी देवानं फार महत्वाच्या दिलंय. एक, बाई अंतकरणानं भाऊक आहे. 2, गावातली पहिली खबर बाईला कळतीये महाराज. इळबरगडी केसराळीच्या बस स्टँडला राहू द्या, गावात काय व्हायला कळणार. बाई घरातच राहतीये. डिक्टो पता राहते मी लबाड बोलणार. आमच्या गावच्या सरपंचाची बायको मिली काल परवा. आणि आमच्या गल्लीत राहणारा माणूस उठलं. ते शेण टाकाय गेलं महाराज. शेण टाकून येताना गल्लीत चर्चा चालली. तीन सरपंचाची बाई मिली, सरपंचाची बाई मिली, सरपंच. हे ऐकलं आणि घरी आले. घरी आल्यावर बायकोला म्हणलं, ए इकडे काय चर्चा चालू आहे. लोक सगळे म्हणाले पाटलाची बाई मेली म्हणाल्या. तू कुणाला काय आत्ताच म्हणणं. तू आत्ताच कुणाला काही सांगू नको. आता बाई नऊ गाय का आई हे तर रात्री 12लाच कळाले मला म्हणली. मग मला सांगा महाराज रडल्यावर बाया रडाय काय. कीर्तन झाले की बाया घरला जाताना चर्चा करतात. अक्का काय महाराज होत आहे, काय रडलाय, काय रडला माय. महाराज रडला तर माझ्या बी डोळ्याला पाणी येऊ लागतं. काय रडलाय. उगे रडला नाहीये, गाव हाणाय पाय आलता म्हणून रडलाय. उगे रडतय. रडणं घरी येईना गेले. तिथं बुटानं लाता द्याला, इथं लोक बघून रडालाय. उगे रडालाय. उगे रडणं येईना महाराज. म्हणून ज्या हेतून चालायचा त्या हेतूने चला. त्या बिचाऱ्या भजन करायचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यामध्ये गायनाचार्यांचे संगीत विशारद भाऊ महाराज टाकळीकर, गायनाचार्य संगीत विशारद आपल्या संप्रदायाचे भूषण महाराज, गंगाधर महाराज मलकापूरकर, गायनाचार्यांचे डॉक्टर खटके साहेब, त्यानंतर गायनाचार्यांचे शिवभक्तीपरायण गोळेगावकर महाराज, त्यानंतर आमचे दोन्ही विनेकरी महाराज, गायनाचार्य अशोक महाराज आदमपूरकर, गायनाचार्य कपिल, मृदंगाचार्य आनंदा शेवाळकर, तसेच पंचक्रोशन इथलीच आहे भजनी मंडळ. इथलीच भजनी मंडळ सगळे वारकरी आहेत आहे का नाही. सगळे हे आमचे वारकरी भजनी मंडळ. आमचे चोपदार महाराज महिला भजनी मंडळ. ह्या लेकराय करता गेला टाळ्या वाजवा महाराज. बिचाऱ्याचे करावं तेवढं कौतुक कमी आहे. जे लेकर इथं टाळ घेतल्यात त्याच्या मायबापाला धन्यवाद देतो. मायबाप आल्यात का नाही ह्याची. काही जागी लेकरच आल्यात, मायबाप ये नाही. लेकराला कळला नाही पण मायबापाला कळणार गेले म्हणून खरंच त्याच्याही मायबापाला धन्यवाद. करावं तेवढं कौतुक कमी आहे. माय तुमचं काय तर अनंत जन्माचं पुण्य आहे म्हणून हे लेकरं इथं टाळ घेऊन उभा टाकल्यात. उगं कुणाची लेकरं उभा टाकणार महाराज. एवढं लेकरू आहे गावात आहेत का नाही. बर माकडावनी उड्या हाणाल्यात परी असलं भजन फिजन काय करणार गेल्यात.
खरंच या बिचाऱ्याचं करा तेवढं कौतुक कमी आहे. बघा तेव्हा ते पोरग तर आहे का प्रत्यक्षात इट्टल वाटायला का नाही? नाही हे वैभव आहे महाराज. म्हणून यांनाही धन्यवाद देतो. पंचक्रोशीत आमचे मृदंगाचार्य संतोष महाराज, हार्मोनियम वादक आमचे शंकर महाराज शेवाळकर, पंचक्रोशीतून उपस्थित भजनी मंडळ, गायक वादक कथाकार कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वारकरी माळकरी हबप शिभप रामायणाचार्य भागवताचार्य शिवकथाचार्य, गावातील प्रतिष्ठित मंडळी, सप्ताह संयोजक कमिटी, सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य सभापती आमदार खासदार चित्रकार पत्रकार न्यूजवाला फ्यूजवाला शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आचार्य प्राचार्य शिवाचार्य माहेश्वर मूर्ती, 6 दिवसात आजच आलेला रोज येणारा येऊ लागलेला वाटत असणारा वट्ट्यावर कट्ट्यावर बसून कीर्तन ऐकणारा, एवढा आनंदाचा सोहळा चालू असताना इथं पंक्तीला खाऊन घरी झोपलेला तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात. पंचाचार्य करू हम प्रथम मने, पंचाचार्य करू प्रथम मने, प्रथम पंचाचार्य करू प्रथम मने, पंचाचार्य करू प्रथम मन, पंचाचार्य करू हम प्रथम मन, प्रथम मन पंचाचार्य करू प्रथम मन, दुसरी पंचाचार्य करू प्रथम मन, पंचाचार्य करू प्रथम मन, पंचाचार्य करू प्रथम मन. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात. सगळ्याला धन्यवाद. एक माणूस राहिला ते म्हणजे सिस्टीमवाला, ज्यांची सुंदर अशी सिस्टम आहे आमचे प्रल्हाद भैया, ते सुद्धा तबला वादक आहेत, गायनाचार्य आहेत महाराज, आणि खूप सुंदर एकदम नवीन सिस्टम आहे महाराज. खूप खूप सुंदर आहे बरं का. आणि हे साधं जोक नाही, सिस्टम चालवणं साधं नाही आहे. ऑपरेटर बी गटणं ते भेटणं सिस्टमपेक्षा ते ऑपरेटर गटणं लय महत्वाचं आहे. आणि ऑपरेटिंग करणं काही साधं नाही महाराज. ऑपरेटिंग करणं म्हणजे गाडी चालविली आहे. जसं गाडी चालविताना मोसम पकडली तसं गेअर हाणावं लागतंय, तसं ऑपरेटिंग करताना सुद्धा महाराज कुण्या मोसमात आहे. आता महाराजाला कोणता घेर लागणार आहे तसंच पडावं लागतं. हे काही जोक नाही महाराज. म्हणून ऑपरेटरला सुद्धा धन्यवाद बरं का. खूप सुंदर आहे. एकदा ऑपरेटरसाठी टाळ्या वाजवा महाराज. खूप खूप सुंदर आहे. ऑपरेटरला सुद्धा धन्यवाद. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. फक्त आता बसलेल्या मंडळीला एकच विनंती आहे माय की उभा टाक. आता जास्त वेळ कीर्तन आहे, 1 तास शिल्लक आहे आपल्याकडे. फक्त आता 10 वाजल्यात. एक माणूस राहिले महाराज. कोण राहिले? चोपदार मामा म्हणलो की मला चोपदार महाराज आहे तवाच म्हणून. चोपदाराला मी सोडणार महाराज. वा वा वा. पुन्हाचं बी नाव सोडल पण चोपदाराचं सोडणार. सुटली गाडी. हा, कारण त्या हातातला दांडा बघूनच मला भेव वाटते. नाही, मी जीव मध्ये आधीच बारका आहे. महाग तणाव असं फिरून जर घातलं त्याच्या पहिलेच घेतो महाराज त्याचं नाव. म्हणून चोपदारला सुद्धा धन्यवाद. चिंतन सेवेला आरंभ शिवार. चिंतन सेवेला सुरुवात आहे. फक्त 45 मिनिट बाकी आहेत आपल्याकडे. 45 मिनिट. एकच बसलेल्या मंडळीला सहकार्याची अपेक्षा आहे आणि माझा काही फोर्स नाही. ज्या ज्या वेळेला उभा टाकलेली मंडळी हातानं टाळी मुखानं भगवंताचं नाव घेईल त्यावेळेला बसलेल्या मंडळीनं अजिबात टाळी वाजवायचं नाही, देवाचं नाव.
हा बेशरक म्हणूच लागले नाही म्हणून घेऊ वाटलं घ्या न घ्या काही अडचण नाही. आणि कार्यकर्त्याला सत्याच्या द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. हो का 7-8 फोकस माझ्या तोंडावर आहे, एक फोकस नाही माणसावर. म्हणजे झोपलं तर बी ओळखू येऊ नये, त्याच्यामुळे काही अडचण नाही माय. आणि डोळा लागला तरी बेशरक झोपा, मी काय नाही रोजचाच महाराज आणि अनेक असल्या तर पुढच्या वर्षी ऐकचाल, मी काय मरना पण तुमचं सांगाल तसं काही अडचण नाही. हा लागला डोळा बेशरक झोपा, आरतीला उठवायचं काम मज नाही. महाराज म्हणल्या तर आरतीवाल्यालाच तिकडी वाट लावतो, तिथंच घ्या. तुम्हालाही हाताने घ्या वाट नाही तर त्यालाच असं करायला त्याची काही काळजी करणार म्हणून अपेक्षा सहकार्याची चिंतनाला सुरुवात. शिवार शिवार आणि त्यानंतर आमच्या संप्रदायाचं भूषण, मी हे नाव मुद्दामून मागे ठेवलं महाराज. राष्ट्रसंताच्या कृपा आशीर्वादान आज या परिसरात मला वाटतंय गडगेकराच्या नंतर जर कुणाचा नंबर असेल तर अशोक अण्णाचा आहे. एक गडगेकर महाराज आणि त्याच्यानंतर अशोक अण्णा. सप्त्याची तळमळ उभा करणं, सगळं व्यवस्थित टायमाला करणं, गडगेकर महाराजाच्या नंतर अशोक अण्णा, बाकीचे महाराज नाहीत. बाकीचे महाराज सगळे अशोक अण्णाला फोन करतात कवा यावं आम्ही म्हणून. येईना गेल तरी वागते उगा येऊन 10-5 हजाराला मूळ. हा त्याच्यामुळं ते काय नाही. आणि त्याला लाड बी ठेवू जाऊ नका. आता कीर्तन झालं बक्कळ झालं, काय कोणा महाराज आल्यानं लोक देव होईना गेले, काय नाही. गावात भांडणं व्हायल्यात, माझ्या घरला आलं नाही तुझ्या घरला, आम्हाला कोणी चहा पाहिजे ना ते महाराज आले आमच्या घरला या तुमच्या घर. मी एका घरी गेलो, बिस्लरीचं पाणी मागलो, महाराज नाही गड्या म्हणे. आणा तर इथं मिळणार म्हणे. तर बिस्लरीचं पाणी गावात मिळणार. आणि मी गेले, मी झाल्या लगे एक महाराज आला, नाव सांग ना त्या महाराजाचं. ती महाराज आला तर हो का लोक दारातूनच फुलं टाकाले, रांगोळ्या फुलं मधी हो का. मी गेला घंटाभर बसला तर मला चहा नाही, ती महाराज बसला तर 7-8 प्रकारचे फळं लगेच ताटत आले. मी म्हणलो काय न्याय असेल. 3 तास आरडणारा होता, टर 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 आरडून पोटातले आतडे एका जागी होत्या. हे आरडणं सोपं नाही महाराज. आणि मी सगळ्यापेक्षा लई जोरात आरडणारा महाराज. तुम्हाला लबाड होत असं मी लबाड बोलणार. माझं कीर्तन झाल्या एक जण जवळ या आणि नक्करीत हात ठेवून बघा. 400 किलोमीटर मोटरसायकलवर जेवढं मोटरसायकल चालल्यावर जेवढं सायलेन्सर पोळतंय तेवढं माझं पोट पोळतंय. हे सोपं नाही आरडणं, उगं वाटाले का. हा म्हणून सज्जन हो, त्यांच्यानंतर जर हे कार्य कोण करत असेल तर ते आमचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाने या सप्ताहाला या नामयज्ञाला गेल्या 3 वर्षापासून सुरुवात आहे असे आमचे परमस्नेही आमच्या संप्रदायाचे भूषण, ज्यांना काल पदयात्रेमध्ये समाजभूषण या पदवीने गौरवण्यात आलं असे आमचे शिवभक्तीपरायण अशोक अण्णा कुडफळे शेळगावकर यांनाही वंदन करतो. आणि आजच्या सेवेला आरंभ. शिवार सज्जन, आजच्या चिंतन सभेसाठी निवडलेला अभंग वीर शैव संत संप्रदायातील वैराग्याचे महामेरू त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण असणारे, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील धोतरजोड्याचे आष्टी या मूळ गावचे राहणारे संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज, ज्यांना संसार करत असताना परमार्थाची प्राप्ती झाली आणि ज्यांचा परमार्थ सिद्ध अवस्थेला गेल्याच्या नंतर ज्यांनी भरलेल्या संसाराला लात मारली, अशा संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज यांचा 5 चरणाचा संतपर प्रकरणातील सर्वांच्याच पाठांतरातला अतिशय साधा, सरळ, सोपा, सहजपणे प्रत्येकाच्या लक्षात येणाऱ्या लक्ष्मण महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये लक्ष्मण महाराजांच्या अनुभवाला जे सुख आलं, लक्ष्मण महाराजांना जे सुख दिसलेल्या सुखाचं ठिकाण लक्ष्मण महाराज 5 चरणातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. शिवार सज्जनो, अभंग लक्ष्मण महाराजांचा आहे, अभंग 5 चरणाचा आहे. आणि या अभंगातून लक्ष्मण महाराज काय प्रतिपादन करतात तर स्वतःच्या जीवनामध्ये लक्ष्मण महाराजांना जिथं सुख दिसलं,
जिथं सुख अनुभवाला आलं, अनुभवाला आलेलं दिसलेल्या सुखाचं ठिकाण लक्ष्मण महाराज या सामान्य जीवाला सांगण्याचा प्रयत्न करतात. मग लक्ष्मण महाराज या सामान्य जीवालाच का सांगतात, तर याच्या पाठीमागे एक कारण आहे. तुम्ही आम्ही लौकिकवादी, भांतिकवादी, व्यवहारिकवादी, ममत्ववादी, प्रापंचिकवादी, संसारिकवादी सामान्य जीव आहोत. आणि आजचा प्रत्येक सामान्य माणूस माणसाच्या जीवनात कशाच्या शोधात असेल तर सुखाच्या शोधात आहे. आजच्या प्रत्येक माणसाला जीवनात काय पाहिजे तर फक्त सुख पाहिजे. अहो नाही, सुखाच्या प्राप्तीसाठी या माणसानं काय केला नाही दाखवा, काय करत नाही दाखवा, काय करू लागला नाही दाखवा. जे करणार आहे ते केवळ सुखासाठी आहे, जे करतोय ते सुखासाठी आहे. जीवनाचा अट्टास सुखासाठी केला, जीवनातले प्रयत्न सुखासाठी आहेत. हाडाचं काड केला, रक्ताचं पाणी केला, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केला. कशासाठी? सुखाच्या उपभोगासाठी. अहो एवढं सगळं सुखासाठी केला, मग एवढा सगळा जीवनाचा अट्टास, एवढे सगळे जीवनाचे प्रयत्न सुखासाठी करून आतापर्यंत तरी या जीवाला सुखाची प्राप्ती झाली का? सुख कसला अनुभवाला आलं का? मग एवढे आम्ही प्रयत्न केले, मग सुख आमच्या अनुभवाला आलंच नाही. मग का आलं नाही? एकच कारण आहे, मुळात या सामान्य जीवाला सुख म्हणतातच कशाला हेच कळालं नाही. सुख म्हणजे काय आहे? सुख व्यक्ती आहे का? सुख वस्तू आहे का? सुख पदार्थ आहे का? सुख ऐश्वर आहे का? सुख पाटीलकी आहे का? सुख पांडिलकी आहे का? सुख प्रॉपर्टी आहे का? सुख जमीन आहे का? सुख गाड्या आहेत का? सुख नोकरी आहे का? सुख सत्ता आहे का? सुख पद आहे का? सुख प्रतिष्ठा आहे का? सुख पैसा आहे का? नेमकं सुख काय आहे? सुखाची जाणीव झाली नाही, सुख कशाच्या माध्यमातून मिळतं हे कळालं नाही. म्हणून या जीवाला जीवनामध्ये कशाची प्राप्ती झाली नाही? सुखाची प्राप्ती झाली नाही. कारण या ब्रह्मांडातलं स्थित असणारं सुख जर कुणाला कळालं असेल तर ते फक्त आणि फक्त संताला कळालं. महाराज, संताशिवाय सुख कुणालाच कळालं नाही, संताशिवाय सुख कुणाला दिसलं नाही आणि संताशिवाय सुख कुणाच्या अनुभवाला आलं नाही. ज्याच्या अनुभवाला आलं तो संत झाल्याशिवाय राहिला नाही. मग संतालाच आलं, संताला ब्रह्मांडातलं सुख कळाल्यामुळं संत आम्हाला सावध करतात की बाबा, आम्ही गेलेल्या मार्गाने या. जर तुम्हाला जीवनात सुखी व्हायचं असेल तर आम्ही गेलेल्या मार्गाने या, कारण आम्ही गेलेला मार्ग मुळातच निका हा. मार्ग निका, 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 मार्ग 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 निका, मन मन मारी तसे हका, मार्ग निका, मार्ग निका, मन मन मारी तसे हका, मन मन मारी तसे हका, मार्ग निका, मार्ग निका, मार्ग निका, मार्ग निका, 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 मार्ग निका, मार्ग निका, मार्ग निका, मार्ग निका, मन मन मारी तसे हका, मन मन मारी तसे हका, मन मन मारी तसे हका, मार्ग निका, मार्ग निका, मार्ग निका, मार्ग निका, मार्ग निका, मार्ग निका, हे मार्ग निका, मार्ग निका, मन मन मारी तसे हका, मन मन मारी तसे हका, मन मन मारी तसे हका, मार्ग निका, मन मन मारी तसे हका. प्रमाण दिलं आणि संत म्हणतात बाबा, या मार्गाने या का? हा मार्ग कसा आहे? मार्ग निका, मार्ग निका, मनमत मारी तसे हाका. या मार्गाने या, हा मार्ग निका आहे. या मार्गाने आलात तर तुम्हाला जीवनामध्ये कशाची प्राप्ती होणार आहे? सुखाची प्राप्ती होणार आहे. पण आम्ही सुखाच्या प्राप्तीसाठी संतानं सांगितलेल्या मार्गाचं अवलंबन केलं नाही.
संतानं सांगितलेल्या मार्गाचा अनुकरण आणि अनुसरण केलं नाही म्हणून आम्हाला आमच्या जीवनात सुखाची प्राप्ती झाली नाही का, तर या सामान्य जीवाच्या सुखाच्या शोधाच्या प्राप्तीचा मार्ग चुकलेला आहे. हा सामान्य जीव जरी सुखाचा शोध घेत असला तरी हा सामान्य जीव सुखाचा शोध कुठं घेऊ लागलेला आहे, जिथे सुखाचा कसलाच संबंध नाही तिथं घेऊ लागलाय. आता जिथं संबंधच नाही तिथं शोध घेत असल्यावर मिळेल का? जिथं हरवलंच नाही तिथं सापडत असल्यावर मिळेल का? समजा तुमच्या गावात एखादा सकाराम नावाचा माणूसच नाही आणि मी जर तुमच्या गावात येऊन ते माणूस शोधण्याचा प्रयत्न केला, मी किती दिवस शोधल्यावर माणूस गवसल? अहो आयुष्य काय 10 जन्म बी शोधला माणूस, मग का गवसणार नाही? माणूस नाहीच गवसल कसा? अहो असल्यावर गवसल, नसल्यावर गवसणार आहे का? नाहीच ना. मग तसं जिथं आम्ही सुखाचा शोध घेऊ लागलो तिथं मुळातच नाही, मग गवसल का? मग जिथं आहे तिथं शोधावं लागतंय, जिथं नाही तिथं शोधण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला सुख मिळालं नाही का? या जगता भौतिक जगाचा आणि सुखाचा काडी मात्र संबंध नाही आणि तुम्हाला या भौतिक जगात कधी सुख मिळू शकत नाही आणि भौतिक जगातल्या कोणत्याच वस्तूने, व्यक्तीने आणि पदार्थाने माणूस कधी सुखी होऊ शकत नाही. हे भौतिक जगात सुख नाही, हे भौतिक जगाकडून तुम्हाला सुविधा भेटल, सुख भेटत नाही. मग आमचा गैरसमज इथं एवढाच झालाय, भौतिक जगात निघालेल्या सुविधेला आम्ही सुख मानल्यामुळं दुःखी झाला. वाजवार ही सुविधा आहे आणि माणसाला सुविधा सुखी करू शकत नाही, सुविधा वापरून घेता येते. सुविधा वापरून घेता येते, सुख वापरून घेता येत नाही. लक्षात ठेवा, सुविधा वापरून घेता येते आणि सुविधा ही परिवर्तनशील आहे. एकच सुविधा लई दिवस राहत नाही, एकच सोय लई दिवस राहत नाही. हे परिवर्तनशील आहे, काही काळ गेला की बदलतंय, याला एक्सपायरी आहे, काळाप्रमाणे बदलणारी आहे. सुविधा कालाय तस्माय नमः, सुविधा काळाप्रमाणे बदलणारी आहे. काळ बदलला की सुविधा बदलते महाराज, पण सुख बदलत नाही. सुख कालही तेवढंच होतं, सुख आजही तेवढंच आहे आणि सुख उद्याही तेवढंच राहणार. सुख शाश्वत आहे, सुख अक्षय आहे, सुख चैतन्य आहे, सुख सच्चिदानंद आहे आणि या सुखात बदल होऊ शकत नाही महाराज. बदल होतो तो फक्त सुविधेत होतो. आणि सुविधेत कसाही बदल आहे मला सांगा. 80 वर्षाखालचा आज काही राहिलंय का? बदल झालाय का नाही? सुविधा आहे. पहिल्याच्या पेक्षा आता किती सुविधा आली आहे. आणि 10 वर्ष थांबा, आताच्या पेक्षा तर पांगून लई येणार आहे. आता सुविधेला कमी राहिलं नाही. अहो 80 वर्षाखाली आठवा काय होतं? हाताला काम नव्हतं, माय अंगात घालाय कापड नव्हतं, पायात लेवाय चप्पल नव्हती, पोटाला खायला भाकर नव्हती, खिशात ठेवायला पैसा नव्हता, गावला जायला गाडी नव्हती. होतं का पहिलं? नाही, अंगात कापड घालावं म्हणलं तर शर्ट मिळत होता का? पहिलं मिळत नव्हता महाराज. गावात एखादा शर्ट राहायचा, लोक घेऊन जायचे, धिवायचे, दुसऱ्या दिवशी गावाला निघाल्यावर अंगात घालत नव्हते. ज्या सोयऱ्याच्या गावला जायच्या त्या सोयऱ्याच्या गावची शिव ओलांडलं की अंगात घालायचे. पहिल्याच्या काळात शर्ट एक राहायचा, गावात एक राहायचा. आता गावात एक आहे का? गावात एक नाही, माणसाला बी एक नाही. किती शर्ट आहेत आता? कपडे तर सांगूच नका महाराज, मी लबाड बोलना कपिल. सकाळा वेगळंच आहे, दुपारा वेगळंच आहे, सांच्यापारी वेगळंच आहे, संध्याकाळी वेगळंच आहे, लेवून झोपा एक वेगळंच आलंय. आता बरमोडा, कशी बी कंबर मोडा. काय कमी राहिले हो? नाही, जेवढं आले महाराज. पहिलं पायाला चप्पल मिळाली नाही,
चप्पल हो. पहिल्याच्या काळात शिवरात्रीच्या महिन्यात ऊन तापलं, पाय पोळाल तर लोक खालून वरून पळसाचे आणि सागाचे पानं बांधून चालत होते. बरोबर आहे की नाही आपा? आता बांधतील का? आता किती थिएटर झाल्यात, एकाला एक नाही. काल मी औरंगाबादला गेलतो, 3च आहेत घरात कपिल माणसं. चपल्या 60 जोड आहेत. 60 जोड. मी म्हणलो घर तर एवढूस दिसाले, एवढेली माणसं कसं राहतात? त्याने म्हणले 3च राहतात. म्हणलो चपल्या तर एवढ्या दिसाल्यात की? ते म्हणले 3च्याच आहेत. म्हणजे एवढ्या कस काय? 20 कामाच्या 20 चपल्या आहेत म्हणले. 20 त्रिक 20 कामाला 20. मी म्हणलो कोणत्या कोणत्या कामाच्या? ते म्हणले महाराज जेवायची वेगळी आहे, गावाला जायची वेगळी आहे, इथं गल्लीत फिरायची वेगळी आहे, बाहेर ऑफिसला जायची वेगळी आहे, घरात हिंडायची वेगळी आहे, स्वयंपाक बनवायची वेगळी आहे, हात धुवायची वेगळी आहे, लिहून आंघोळ करायची वेगळी आहे, लिहून झोपायची वेगळी आहे, लिहून जेवायची वेगळी आहे. मी म्हणलो हाणायची कोणती आहे अजून? का कमीच नाही हो. आणि तिथं मी मुक्कामाला राहिलो महाराज. दुसऱ्या दिवशी आंघोळी करता बाथरूम मध्ये गेला, 15 साबणा कपिल. मलाच कळालं नाही अर्धा तास कोणती लाव. मी म्हणलो काय की काय नाही की एवढ्या लई साबण आहे. आपल्या बाप जन्मात कवा बघाय नाही. नाही माझा जलम चला, मी 10 रुपयाची संतूर लावून आंघोळ केलेला माणूस. तिथं नुसत्या साबणा. मी म्हणलो हे काय सनी आहे? मी म्हणलो पाटील इकडे या. एवढ्या लई साबणा दिसायला तर अंगाला लावायची कोणती? त्यानं म्हणलं महाराज कोणती बी लाव. मी एक लावलं ना आंघोळ केलं. आंघोळ करून बाहेर आलो महाराज. पण हे काय एवढी साबण लावलो, अर्ध झिजलं, फेसच निघेना. फेसच निघेना त्या साबण. मी आलो बाहेर. म्हणलो पाटील इकडे या. म्हणलं काय? मी म्हणलं साबण लावलो, फेसच निघाला नाही. त्यानं म्हणला कोणती लावलं? मी म्हणलो इकडे या. का हे लावलं? अहो हे भांड्याची आहे हो म्हणलं. ऐका साबणा सुद्धा एवढ्या. अहो आंघोळ झाली, मेकअप करा म्हणून गेलो कपिल. काय क्रीमा, काय पावडरचे डब्बे महाराज. मी परेशान झालो. ठेवू का? कपिल आपण काही लावून गेला, जे जे लावल्यात महाराज काय सांगा. लबाड बोलला. हे मेकअप नंतर थोबाड एवढे वंगळे झड केले. मी लबाड बोलणार महाराज. आमच्या गावातल्या पोरीचं लग्न होतं. रोज डोळ्यासमोर बघलेली पोरगी. मी लग्नाला गेला, तिथं तोंड वेगळंच झाले. मी आमच्या गावातल्याला म्हणलो आपण चुकून लोकांच्या लग्नाला आलो काय? ते म्हणलं महाराज आज का म्हणाला? मी म्हणलं जन्मल्यापासून बघितलेली पोरगी आज का दिसू लागली? ते म्हणले ते ब्लिचिंग केली आहे. मी म्हणलो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणला एवढंही कळणार का महाराज? ते प्लास्टर हो. हा बरोबर आहे म्हणून. पहिले इटच होतं, आता वरून प्लास्टर आणले त्याला. एवढे डबे महाराज. हे सोय आहे, ही सगळी सुविधा आहे. सुविधा आहे. आता पहिल्याच्या माया इथं बसल्यात, लुगडं मिळालं नाही महाराज हिला लेवायला. आमच्या माता मौलीला विचारा, दांड घालून लुगडं लेवल्यात, दांड घालून. आताच्या याला दांड कशाला म्हणतात हे तर कळालंय का? अहो जर एका कडला जर फाटलेला असेल तर त्याला कापायचं, बाजूला काढायचं, दुसऱ्या लुगड्याचा तेवढाच तुकडा तिथं लावायचं आणि त्याला शिवायचं. ह्याला म्हणत होते दांड. आताच्या याला आहे का असं? अजिबात नाही. दांड तर कोणी घालून लेवना बी गेल्यात. कपाट कणाले घरीन कशाला लेवतील? कपाट हो. आता परवा दिवशी आमच्या पेपरला बातमी आहे, लातूर पुरवणीला आमच्या गावच्या बाजूला गाव आहे, बाई मेली त्या गावात बाई. आणि खाली लिहिलं होतं काहीच नाही साड्याच्या वज्जानं. तिनं दार काढली म्हणा बघ मुनी आलं म्हणते. पडली बाई मेली म्हणा. का एवढे कपडे झाले आता काही कमी राहिलं नाही. आणि कपडे राहून बी लोक नीट लेवाले म्हणाला का? कपडे बी नीट लेवना गेल्यात. ते जीन पॅन्ट एक आणल्यात बघा पोरायनं. उंदर खाली आणि सुरा काही गुडघ्यावर. का चांगल्याचे हो, पाटलायचे लेकरे.
पहिलं पाटलाची फाटका काही लिहत नव्हती, इज्जत जाते आता हाताने इज्जत घालीत फिरायला. येऊ का काही गरज आहे? चांगले लेवाय रोग आलाय का? आणि हे मायबापही काही म्हणणार, उलट ते म्हणतात कसला घेणार आहेस, तेसला घे, असला घे. अरे कपडे तरी अंगाला चांगले लेवा, कपडे तरी अंगाला चांगले लेवा की तसले लेवणार तुम्हाला ते फाटके कपडे घालणार. पोरं लिवले तर लिवली, पोरी सुद्धा तेच बो, पोऱ्याची सुद्धा. मग मागून बोंबल आल्यात, बलात्कार वाढले, अत्याचार वाढले. वाढत्यातच असलं वागल्यावर राहत्यात का? सत्कार करणार आहे का कोणती? चांगलं राहायला काय झाले कळना गेले, अंग भरून कपडे लिवता येणा गेले. बोंबलं तर अर्धा अंग उघडं सोडून बाजारात हिंडालीस काय तुझा सत्कार करतील का लोक? नाही, हसणं नाही, जरा जीवाला लाजा. हे मी जोक सांगणार गेला, हसायचं तिथं हसा महाराज. ही वस्तुस्थिती मांडाला तुमच्या समोर. अरे जगाच्या नावानं बोंबलण्यापेक्षा आपण किती नीट वागला हे बघा. जगाला दोष का देता? आमचं कुठं चुकतं हे बघा. जगाला दोष देऊ नका ना. अर्धा अंग उघडं सोडून बाजारात हिंडायची गरज आहे का? केस बांधता येत नाहीत का? बटन नाही त्याला? केस मोकळे सोडायचे, हे पुढं व्हरका आणायचं इकडे असा. लाजा वाटल्या पाहिजेत महाराज. अरे संस्कृतीने राहा ना. आज बाजूच्या धर्माचा विचार करा. होतात अत्याचार? हिंदूच्याच मुलीवर अत्याचार का होतात? हिंदूच्याच मुलीवर बलात्कार का होतात? तुमचं वागणं चुकलंय. लोकाला दोष देऊन फायदा नाही. तुम्ही तसं वागाय ना. तुम्ही वागत नाही तसं. अरे शेजारच्या धर्माचा विचार करा. 12 लाखाची अंगावर साडी घातली तर 600 रुपयाचा भुरका लिहून घराच्या बाहेर पडतात. 12 लाखाची साडी जर अंगावर घातली तर अंगावर भुरका लिहून बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यावर महाराज फक्त डोळे उघडे राहतात. डोळे उघडे राहतात. तुम्ही किती लेवाला शास्याचा बोळा आणि गाव कराला गोळा. साशाच लेवाली, गावानं पदर हाणत चाली. कळना गेले? अरे आपलं वागणं चुकलंय ना. लोकाला दोष का देता? आपण चांगलं वागा. जग चांगलं आहे. फक्त आपण चांगलं वागलं की जग चांगलं आहे. आपण वाईट वागलं आपले वागणे ते बोल, 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 वागणे ते बोल, आपले वागणे ते बोल. देवी देव हमारी बोलो, देवी देव हमारी बोलो, देवी देव हमारी बोलो, देवी देव हमारी बोलो, देवी देव हमारी बोलो. अपने 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 वागणे ते बोलो, अपने वागणे ते बोलो, अपने वागणे ते बोलो, अपने वागणे ते बोलो. प्रमाण दिलं. आपुले वागणे ते फोल ठेवी देवावरी. आपलं वागणं चुकलं हे बघणार, नेहून देवावर ठेवतात, नेहून लोकावर ठेव, नेहून जगावर ठेवायचं नाही. आपल्या वागण्यावर ठेवा. आपलं वागणं चुकलंय म्हणून ह्या सुविधा आहेत. तुम्हाला सांगू लागलो होतो साड्या महाराज आज कमतरता राहिली नाही. ही सुविधा आहे. काळ बदललेला आहे. अहो एवढंच नाही, तुम्हाला आजही सांगतो, इथं बसलेले लोक आहेत, लय काळ झाला नाही, जवळपास मला वाटतं 1972चा काहीतरी काळ आहे, 72-73चा. त्यावेळेस आमचा काही जन्म झाला नव्हता. लोक सांगतात महाराज अक्षरशः एवढा दुष्काळ आहे, लोकायला खायला अन्न मिळालं नाही. अन्न मिळालं नाही. काही लोक अन्नासाठी मेले, अन्नासाठी प्राण द्यावा लागला. अन्न मिळालं नाही. अन्न महाराज अन्न. आजही हे लोक म्हणतात महाराज आम्ही एवढ्या तापातून पुढे आलेले माणसं आहोत, पोटाला अन्न मिळालं नाही. कन्या खाऊन दिवस काढला. कन्या खाऊन. आताचे खातील का कन्या? घरी केलेलं खायला गेल्या सडकच्या धाब्याला मराल्यात जाऊ. कन्या खातील का? बरं खातील बी. आताच्या कन्या कन्या करतील का? तेच म्हणाल. नाही केल्यावर खातील बी. पण आताच्या कन्याला कन्या करा येतील का? आताच्या कन्याला कन्याच कशाला म्हणतात हे माहित नाही. करतील कवा? लबाड नाही.
आमच्या बाईला मी काल म्हणलो खारोड्या करतीस का, तर मलाच माहिती कशाला म्हणतात खारोड्या. मी म्हणलो महाराजाची बायको आहेस आता तर शिक. आमच्या बाईनं म्हणली हो लोकांचं सांगणं मजा सांगतो, आणि मी लवाड बोलणार गेलो नंबर देतो आत्ता बी विचारा. मी झाकून ठेवू ना काय बी मजा झालं तर काय त्याला हेव का. आताच्याला काही जमना गेले बरं, खारोड्या जमणार, पापड जमणार, ते सांडगे जमणार, काय जमणार. हे सगळे ते हे खालेले आहेत चायनीज. हा सगळे चायनीज आणलेला माल आहे, सगळा चायनीजचा. हा त्याच्यामुळं महाराज आता ही फक्त सुविधा आहे, सुविधा आहे. अहो पहिल्याच्या काळात गावला जावं म्हणलं तर गाडी नव्हती लोकायला, होती का गाडी, चलत जावं लागत होतं, कुठवर बी चलत जावं लागत. आता एवढी सोय आली आहे, किती गाड्या झाल्यात आज. अहो गाड्या तर आल्या ह्याच्यात नवल नाही, आलेल्या गाड्या बसून फिरायला फुगड झाल्या हो का, बसून फिरायला सुद्धा. अहो 50 वर्षाच्या लोकांना आधार कार्डावर 75 वर्ष करून घेतलं ह्या गाडी आहे पाहिजे आहे का गाडी आहे. आणि हे गाड्या फुगड झाल्यापासून लेकरं बी एवढी खुश झाल्यात, सुनान लेकरं. एका घरी गेलो महाराज, मी विचारलो, त्याने म्हणले महाराज 2 वर्ष झालं एवढा आनंद आहे, असला आनंद कवाच मिळाला नाही. म्हणून कशा पाहिजे आनंद आहे, काय मिळाले तर काय, काय देवाची कृपा झाली आहे का, काही संताची कृपा झाली आहे काय, कुणाची झालं नाही म्हणली, सरकारची कृपा झाली आहे म्हणली. का बरं, घरी वटवट लावणारं म्हातारे एसटी झाल्यापासून बाहेरच काढले म्हणली त्यांना. आता हे काय ढळजला बसून वटवट करणं गेले. लबाड बोलला तुमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे गावोगाव बियाला सुद्धा म्हातारा गवसना गेले, अजिबात नाही. सकाळी उठलं की बोंबलत जाऊन बसाले उदगीरच्या बस स्टँडला, पुन्हा संध्याकाळी रिटर्न 7:30ला गाडी आहे, त्याच गाडीनं वापस आले. रुपये द्यायची गरज नाही, मनात आलं तिथं उतरायचं, देणं ना घेणं. आलं मनात उतरलं. अहो एकतर म्हातारं ते आमच्या अवलकोंडा पाटीला उतरलं उदगीरपाशी, आणि मी गाडी घेऊन गेलो. म्हणलं इथं कसं काय उतरलास, काही नाही गुन्हा कर, मोकळं हवेशीर उतरावं वाटलं म्हणलं. म्हणलो जायला लगे 5 मिनिटात गाडी आहे म्हणलं. आता हो का ऐक म्हणजे काही कमी नाही महाराजात. आणि मलाही माहित नव्हतं की काल परवा शिवरात्रचा महिना, आणि आमच्या घरचं होतं 9. तुमच्याकडे राहतात का नाही, राहतात का, आमच्या इथं 9 होतं. ते मला काही असलं माहीत नव्हतं महाराज. आणि आमची बाई म्हणली कीर्तन कुठं आहे आज, मी म्हणलो इथं गावच्या जवळ. हा किती वाजता जाणार, 5ला गेलं तर जमतं. मग 9 करून घेऊ का, कर 9 कर, जुनं कर, का करायचं. एवढं म्हणल्यावर थांबा म्हणली मी हिर पुंजून येतो. म्हणलो जा. मग तिने पंचपाळ घेतली की हिराच्या घरला गेली. आता आमचा हिर आहे म्हातारा, आणि ते हिर म्हणणारा पीर 7:30च्याच गाडीला गेला. त्याने 7:30च्याच गाडीला गेलं उदगीरला निघून, आणि आमची बायको गेल्या त्याच्या घरला 8ला गेली आणि वापस आली. मी म्हणलो आत्ताच गेलतीस की, आणि पुंजलीच बी. तिने म्हणली हिरच घरी नाही. मी म्हणलो आता एवढं पुरण वाटोळा होते की पहिलेच तर बघून घालाव का नाही. तस काही राहीना म्हणली. हिर जरी घरी नसला तर एक सुविधा आली आहे म्हणली. कोणती आली आहे, हिर जरी घरी नसला तर हिरालाच पुंजावं असं काही नाही, त्याच्या घराच्या चौकटीलाही पुंजून आलं तर जमतंय. आमची बायको गेली त्याच्या चौकटीला पुंजून आली. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. आता हे हिर, आता हे संध्याकाळीच येणारा पीर. आता मला तर कीर्तन लागायचं. मी आमच्या बाईला म्हणलो जेवाय वाढ, जाऊ दे मला टाइम होलाला, लोक गर्दा करत, जेवायचं म्हणा म्हणली. म्हणलो का बरं, नियम आहे म्हणली 9व्याचा, ईर जेवल्याशिवाय घरच्या आईला जेवाय जमणार. आता ही कसली पंचायत आहे बघा. घर मज, पोळ्या मजा, स्वयंपाक मजा, आणि त्यानं खाल्याशिवाय आम्हाला खायचं. आता ह्यानं तर येणार 7:30ला. मी म्हणलो सकाळी काय केलीस, आता त्यानं काही येईना आणि मी काही गटना, मला जावं लागतं उपाशी. ईळ गेला उपाशी, हा मला 4 घास खाऊन जाऊ दे. मग काय करू. मी म्हणलो काय केली सकाळी, त्याच्या चौकटीला आता ताट वाढ, पाणी घे,
त्याच्या घरी जाय, चौकटीला दाखवून ये, मी जेवून जातो म्हणून. नाही नसल्यावर काहीतरी काढावं लागेल त्यांना. असो, ही सुविधा आहे आणि या सुविधेनं माणसं कधी सुखी होऊ शकत नसतात. ही सुविधा वापरण्यासाठी चांगली आहे पण सुखी होण्यासाठी नाही आहे. आणि सुविधेमध्ये सुख नाही आहे. मग सुख कुठं आहे हे जाणायचं असेल तर आम्हाला संताकडे जावं लागेल. म्हणून सुखासाठी संत आम्हाला सावध करतात. सुख दिसे संतोषी, सुख दिसे संतोषी, सुख दिसे संताचे पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज सुखाचा शोध घेणाऱ्या सामान्य मानवी जीवाला म्हणतात, लोक हो सुखाचा शोध घेत बसू नका. का सुख कुठं आहे हे आम्ही जाणलेलं आहे, सुख कुठं आहे हे आम्हाला दिसलेलं आहे आणि आम्ही पाहिलेलं सुख कुठं आहे लक्षात ठेवा. अभंगाचं पहिलं चरण, आम्हा सुख दिसे संताचे पाय, संतते अक्षय समाधान. आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही जाणलेलं आहे, सुख आमच्या अनुभवाला आलंय, आम्हाला दिसलंय आणि आम्ही पाहिलेलं सुख कुठं आहे संताच्या पायावर. आम्ही सुख कुठं पाहिलंय संताच्या पायावर पाहिलंय. आता मला सांगा, संताच्या पायात आणि आपल्या पायात काही बदल आहे का? संताचे बी पाये आपल्याच पायाने पाय, संताच्या बी पायाला 5च बोट आहेत, आपल्या बी पायाला. आपल्या पायाचा अंगठा जिथं आहे तिथं संताच्या पायाचा अंगठा आहे, करंगळी तिथंच आहे. संताच्याही पायावर कातडच आहे, आपल्या बी पायावर. मग संताच्या आणि आपल्या पायात तर फरक कसलाच नाही. मग संताच्या पायावर सुख आहे आणि आमच्या का बरं नाही? संताच्या पायावर सुख आहे, मग आमच्या पायावर सुख का नाही? काय फरक आहे? फरक एवढाच आहे, संताच्या पायात भगवंताचा वास आहे, आमच्या पायात बुटाचा वास आहे.
अहो संताच्या पायात भगवंताचं वास्तव्य आहे. संताच्या पायात देव आहे आणि ज्याच्या पायात देव आहे त्याच्या पायात सुख आहे. का? सुखाचा मालकच त्याच्या पायात राहुला आहे महाराज. सुखाच्या मालकाचं वास्तवच त्या तत्वाच्या पायात आहे. ती आहे तर संत. आणि संताशिवाय भगवंतच कुणाला कळाला नाही, प्राप्त करताही आला नाही. आणि संताशिवाय देव बी कळत नाही, संताशिवाय देव बी मिळत नाही. मिळत नाही महाराज. वारकरी संप्रदायात प्रमाण आहे, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती. वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे संताशिवाय त्याची प्राप्ती नाही. संत असतील तर भगवंताची प्राप्ती आहे, संत नसतील तर भगवंताची प्राप्ती नाही. संत नसतील तर देव कळणार नाही. मग देव कुणामुळे कळतो? देव संतामुळे कळतो. देव संतांनी जाणलेला आहे. देवते संत देवते संत निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा निमित्तता प्रतिमा देव संत देव संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव हेच संत आहेत. निमताला फोटो वेगळे आहेत. फोटो वेगळे आहेत. माय सरपंच आहे, पोरग कारभार चालवाले. बायको सरपंच आहे, नवरा एवढा आहे ग्रामपंचायत मध्ये, एवढाच फरक आहे. पण सरपंच कोण आहे? बायकोच आहे. तसा देव आणि संत वेगळा नाही. देवाला मंदिराच्या बाहेर निघणं होईना, बाहेर सगळा कारभार बघा. देवानच संताला निर्माण केले. आणि देव मंदिराच्या बाहेर येईना म्हणून त्याला निर्माण केले महाराज. म्हणून ते काही वेगळा नाही, वेगळा नाही. आणि हे टप्पे कसे पडलेत माहित आहे का? देशाला पंतप्रधान आणि राज्याला मुख्यमंत्री. कारण एकट्या पंतप्रधानानं अख्ख्या देशाचा कारभार पाहता येईना आणि एवढं होईना बी. मग हेला सपोर्ट कोण्या राज्यात काय घडाले हे सगळा निरोप देण्यासाठी ह्याचा एक एक माणूस सोडलाय. म्हणजे एक एक मुख्यमंत्री हेनं त्या पंतप्रधानाला सांगावं की साहेब आमच्याकडे, आमच्या भागात, आमच्या राज्यात ह्याची कमतरता आहे, हे द्या. तस देव तसा पंतप्रधान आहे. हे सगळे संत म्हणजे मुख्यमंत्री आहेत. हे ना सगळे आहे ना आपलं नेऊन तिथं घरानं सांगाव आणि ते देवानं ऐकाव. म्हणून देव कुणाचं ऐकतय? फक्त संताचं ऐकतय. संताशिवाय जगात देव कुणाचंच ऐकिना, फक्त संताचं ऐकतय. म्हणून देवापेक्षाही महान कुणाला गणल्या जाते तर संताला गणल्या जाते महाराज. म्हणून तो देव कुणाला कळाला, तो देव कुणाला मिळाला, तो देव मिळाला संताला. आणि तो देव कुठं राहिला? संताच्या चरणावर राहिला. आणि त्या चरणाचं दर्शन लक्ष्मण महाराजाला झालं. आणि संताच्या चरणाचं दर्शन झाल्यामुळं संताच्या चरणातला देव लक्ष्मण महाराजाला कळाला. लक्ष्मण महाराजाला देव कळाला की सुख मिळालं. सुख मिळालं की लक्ष्मण महाराज म्हणतात आम्हा सुख दिसे संताची पायी. आम्हाला सुख दिसलं कुणाच्या पायावर? संताच्या. पण काही लोकांना प्रश्न केला महाराजाला, महाराज आम्हाला सगळं कळालं हो म्हणले. हा देव संताच्या पायावर आहे खरं आहे, सुख संताजवळ आहे खरं आहे, पण आम्हाला हे सांगा संताच्या पायावर देव कस काय आहे आणि संताच्या पायावर सुख कस काय? त्यावेळेला लक्ष्मण महाराज म्हणतात संताच्या पायावर सुख राहण्याचं एकच कारण आहे, संत ते अक्षयी समाधान. संत हे निरंतर समाधानी आहेत
आणि संत समाधानी असल्यामुळं संताच्या पायावर काय आहे? सुख आहे. कारण माणसाच्या जीवनात सुख मिळवायचं असेल तर आधी समाधान मिळवावं लागतंय. कारण समाधान मिळविल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि समाधानाला सोडून सुख राहत नाही. ज्याने समाधान मिळवला तो सुखी झाला. मग समाधान म्हणजे काय? समाधान म्हणजे देव. देवाचं दुसरं नाव म्हणजे समाधान. मी म्हणत नाही, याला प्रमाण आहे. लक्ष्मण म्हणे येणे समाधान प्रभू पंचानन वश होय. प्रभू पंचाननाला वश करणं, आपलासा करणं, अंकित घेणं, ताब्यात घेणं म्हणजे समाधान येणं. ज्यानं देव मिळवला तो समाधान झाला. मग या जगात देव कुणी मिळवला? संतानं. म्हणून संत समाधानी झाले आणि संत समाधानी झाल्यामुळं संताच्या पायावर सुख आहे. कळालं का पहिलं सर? म्हणून संताच्या पायावर सुख आहे. मग हे समाधान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर काय करा? देव मिळवा. देव मिळवा. पण आता देव मिळवा म्हणल्यानं ही काही साधी गोष्ट आहे का? देव मिळवा म्हणल्यानं मग काही लोकांनी म्हणले, महाराज डायरेक्ट समाधानासाठी तुम्ही देव मिळवा म्हणाला आणि ह्या आमच्यासारख्या प्रापंचिकवादी जीवाला शक्य आहे का? डायरेक्ट देव मिळवा म्हणलं तर मिळतंय का? आणि हे काही साधी गोष्ट आहे का? आम्हाला ह्याच्यात दुसरा काहीतरी समाधानाच्या प्राप्तीचा मार्ग सांगा. मग संतांना म्हणले, बाबा डायरेक्ट जरी तुम्हाला देव मिळवता येणार गेला आणि जर तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर काहीच कर नका, वृत्तीचा पालट करा. वृत्ती पालटुनी जाय, वृत्ती पालटुनी जाय, वृत्ती पालटुनी जाय, वृत्ती पालटुनी जाय. चित्त समाधान होय. देव मिळवणं जरी अवघड वाटत असेल तर समाधानासाठी एक कर, वृत्तीचा पालट. मग वृत्तीचा पालट म्हणजे काय? मधलं बाहेरन बाहेरलं मध्ये केलं तर होणार आहे का? तर हे पालट नाही महाराज. मग वृत्तीचा पालट. कारण या प्रापंचिक जीवाची वृत्ती चंचल आहे आणि चंचल वृत्तीच या जीवाच्या दुःखाला कारण आहे. कारण वृत्तीचा चंचलपणा माणसाला सुख मिळू देत नाही. मग सुख मिळवायचं असेल तर वृत्तीचा चंचलपणा घालावा लागेल. मग चंचलपणा घालून त्या वृत्तीला स्थिरता प्राप्त करावी लागेल. आणि चंचल असणारी वृत्ती एकदा
स्थिर झाली की चित्तात चैतन्य जाग होते आणि चैतन्य जागे झालं की त्या चैतन्यातूनच माणसाला सुखाची प्राप्ती होते. कारण जीवाच्या जी चंचलपणाची वृत्ती आहे ती वृत्ती संतानं स्थिर केली आणि संताच्या चित्तातलं चैतन्य जाग झालं. चैतन्य जाग झाल्यामुळं संताजवळ सुखाचा अनुभव आला, संताजवळ सुख स्थित झालं. कारण वृत्तीचा विकास झाला, वृत्तीचा पालट झाला, चंचल वृत्ती स्थिरत्वाला कारण झाली. वृत्ती स्थिर झाल्यामुळं संताच्या चरणावर काय लक्ष्मण महाराजाला दिसलं? सुख दिसलं. म्हणून ते सुख जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर आम्हाला त्या सुखाच्या मालकाकडे जावं लागेल. आणि या सुखाचा मालक, या सुखाचा धनी या ब्रह्मांडात कोण असेल तर एक संत सोडला तर दुसरा धनी नाही. म्हणून सुखाचा धनी सांगत असताना महाराज शेवटच्या चरणा लक्ष्मण माने अमुची दिवाणी, 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 लक्ष्मण
अक्षय चरणी ध्यास अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात, लक्ष्मण म्हणे आमुचे ते धणी अक्षयी चरणी ध्यास त्याचा. तर सज्जन हो, तेच आपले मालक आहेत. कोण? संत. तेच आपले धणी आहेत. कोण? संत. कशासाठी? तुम्हाला सुखाच्या प्राप्तीसाठी आपले मालक कोण असतील तर संत आहेत, आपले धणी कोण असतील तर संत आहेत. आणि ते सुख तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्ही काय करा? या धण्याची, या मालकाच्या चरणाची सेवा करा, संताच्या चरणाचं दास्यत्व करा. आणि तुम्ही एकदा संताच्या चरणाची सेवा, संताच्या चरणाचं दास्यत्व केलात तर संत काय करतात? तुमच्यावर दया आणि कृपा करतात. आणि संताची दया आणि कृपा झाली तर माणसाला सुखी व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर संताच्या चरणाची सेवा करा, त्यांच्या चरणाचं दास्यत्व पत्करा. असा सुंदर संदेश संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज प्रस्तुत या 5 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. एवढंच आजच्या मंगलमय प्रसंगी सांगून मिळालेल्या अल्पशा वेळामध्ये आपल्याला जसं चिंतन मांडता आलं तसं चिंतन तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता मला कीर्तन करायचं म्हणलं की कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. मला 1-1.5 तासानं काही होईना. मला 1-1.5 तास पहिल्याच चरणात जाते. माय वरचं घर बांधायला येळ लागणार बीएससीमेंट झाल्यावर. हा, बीएससीमेंटच उचलायला जड जाते. तसं माझं बीएससीमेंटच उचलायला जड जाते म्हणून वरचं बांधणंच होईना गेले. कुठं बी बीएससीमेंटावरच अडकून आले. म्हणून खूप आनंद वाटला महाराज. अखंड शिवनाम सप्ताह वर्ष 3रे आणि आजचा 6वा दिवस.
6व्या दिवसाची सेवा सर्व संत सज्जन मायबाप ग्रामस्थ मंडळी आमच्या अशोकांना हे सगळ्या मंडळीनं माझ्या वाट्याला दिली. जशी मला सेवा जमली तशी मी सेवा, कसं आहे थोडंच करावं पण गोड करावं. उगं किरकिर 12 वाजेकोणा लावून फायदा नाही. तुमची बी झोप मोड आमची बी. आणि आम्ही 12पर्यंत आरडलं तरी तेवढेच आहेत आणि 11लाही बंद केलं तर कशाला उगं 12पर्यंत जावं. म्हणून खूप सुंदर आनंद वाटला महाराज. सगळेजण हसत खेळत कधी 1.5 तास निघून गेला पत्ता लागला नाही. म्हणून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अशा सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे करत जावा. जसं बायाचं भरले तसं गड्याचे भरवा तो का ती. हां तेवढं रिकामं राहिले. हां खळं कमींचं वाळच लय यात्रेला दिसाले. त्याच्यामुळं तेवढं नकर, पुढच्या वर्षी भरू द्या. सगळ्यांनी या, सगळ्यांना सहकार्य करा. हा सर्वधर्मीय नामयज्ञ आहे. सगळ्यांचं सहकार्य तेवढंच आहे. हे सगळं वैभव प्राप्त आहे महाराज. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि जाता जाता सांगून जातो, उद्या 24 आणि 25 तारखेला, उद्याच्या तर 2 दिवसावर आले. आज 21 तारीख आहे. 24 आणि 25 तारखेला भक्तिस्थळ येते. माऊलीचा जन्मोत्सव आहे. आज 22 आहे. हो परवाला आता माऊलीचा जन्मोत्सव आहे. 25 तारखेला माऊलीचा जन्मोत्सव आहे. भक्तिस्थळावर 24 तारखेपासून कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रम असा आहे, 24 तारखेला सकाळी परमरहस्य ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात आहे. मग ते पारायण का आहे? परमरहस्य ग्रंथाला 425 वर्ष पूर्ण झाले. आणि 425 वर्ष पूर्ण झाले. योग ग्रंथाला 425 वर्ष पूर्ण व्हायला आणि माऊलीचा तेव्हा जन्मोत्सव सोहळा यायला, या दोन्ही योगायोग साधून आल्यामुळे झालं काय, 24 तारखेला परमरहस्य ग्रंथाला 425 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं सामूहिक परमरहस्य 1 दिवसाचं पारायण आहे. पारायण संपल्या संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रसंताच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखवण्यात येणार आहे. की राष्ट्रसंताचं बालपणापासून जन्मल्यापासून 104 वर्षाच्या पर्यंत जीवन प्रवास, समाजाप्रती केलेलं समर्पण, समाजासाठी स्वतः झिजलेलं समर्पण त्या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्याला दाखवण्यात येणार आहे. म्हणून त्याचे सुद्धा, त्या चित्रपट पाहण्याचे सुद्धा, राष्ट्रसंताच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्याचे आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं, जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं. अहो, ज्या माऊलीनं समाजासाठी 104 वर्ष घातलं, ज्या माऊलीनं 104 वर्ष समाजासाठी शेवटचा श्वास समर्पण केला, कमीत कमी समाजानं 2 दिवस त्या माऊलीला देण्यासाठी काय हरकत आहे? 104 वर्ष आपल्यासाठी घातलं ना, मग आपण 2 दिवस द्यायला काय हरकत आहे? काम तर जन्माचे आहेत. गारीत जाजो कोणा काम आहे, दूध घालजो कोणा. दूध घालजो कोणा काम आहे. कामाचं सोडा, काय करता काम रोज आहेत. मला नाहीत का काम? रोज बाई गर्दा करायली. नारळाशिवाय घरला काय आणालायस? मला काय काम नाही. काम आहे तो महाराज, कोणाला काम. पण कसं आहे, माणसाची आवड महत्वाची आहे. त्याच्यामुळे आपण मी तिथं उपस्थित राहत जावं. सगळ्यांनी या. आणि 25 तारखेला सकाळी कीर्तन आहे. माऊलीच्या मूळ समाधीचं दर्शन आहे. माऊलीचा पाळणा आहे. समाधीचं दर्शन होणार आहे, कीर्तन होणार आहे, धर्मसभा होणार आहे. आणि आपण सगळेजण त्या सोहळ्याला डोळे भरून तो सोहळा पाहण्यासाठी 24 आणि 25 या 2 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं, असं मी संप्रदायाच्या वतीनं तुम्हा सर्व सद्भक्तांना आवाहन करतो. जास्तीत जास्त संख्येनं या, एवढंच सांगून बोलण्याच्या ओघातून माझे काही अपशब्द गेले असतील तो माझ्या वाणीचा दोष आहे. जे शब्द योग्य असतील ते माझ्या राष्ट्रसंताचा आणि बेटमोगरेकरांचा कृपाप्रसाद समजून आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. एवढंच आजच्या प्रसंगी सांगून आतापर्यंत झालेली सेवा माझी गुरुमौली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, शटस्थलम्य सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, माझे आजी आणि आजोबा यांच्या मंगलमय चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. गुरुराज माऊली, जय गुरुराज माऊली.